नमस्कार सगळ्यांना. नमस्कार मंडळी. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये परत. आणि आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय. आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये समजेल. आणि आम्ही त्यासाठी पॅकिंग करतोय. तर आम्ही तसं पॅकिंग करता करता विचार केला की आपण ब्लॉग शूट करूया, की आम्ही कशी पॅकिंग वगैरे करतोय, काय मला काय. एक हिंट देतो मी. आम्ही चाललोय नॉर्थ साइडला. तुम्ही गेस करा कुठे चाललोय. आणि स्पिरिच्युअल ठिकाणी आमच्या पॅकिंग वरून तुम्हाला समजेल की कुठल्या तरी स्पिरिच्युअल ठिकाणी आम्ही चाललोय. तर आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय कशी कशी पॅकिंग करतो. चला बघूया. तर आम्ही स्टार्ट करतोय पॅकिंग करण्यासाठी. आणि फर्स्ट मी माझी सांग तुझं इम्पॉर्टंट आहे. माझंच इम्पॉर्टंट आहे. तू फक्त याचे काय सर्व मुलींचा पहिला प्रोडक्ट काय असेल गेस करा. बांगड्या. तर मी असं ना छोटे छोटे बॉक्स बनवून घेऊन चाललीये की मला कन्फ्युजन नको व्हायला तिकडे जाऊन. तर ह्यामध्ये मी पूर्ण माझ्या बँगल सेट केल्यात आणि ह्यामध्ये या पाऊचमध्ये सगळे लीक होणारे असं वाटत प्रोडक्ट्स. नाही की आम्ही चाललोय फिरायला. असं वाटतं की आम्ही चाललोय लग्नाला. तुला नाही समजणार. मुलींची पॅकिंग मुलींना समजेल. तू 1 दिवसासाठी जा, नाही तर 10 दिवसासाठी. पॅकिंग सेम. एक बॅग फक्त कॉस्मेटिक सामान आणि बांगड्या. अरे लागतं, ऑप्शन ठेवावे लागतात. नंतर ह्यासाठी यामध्ये ना मी सगळे असे लीक होणारे प्रोडक्ट म्हणजे शॅम्पू आहे, बॉडी वॉश किंवा सिरम वगैरे, म्हणजे जर इन केस लीक झाले तर कोणाचे कपड्यांची वाट नको लागायला. आणि तुम्हाला दाखवतो माझी पॅकिंग. तू नाही, माझं अजून बाकी आहे. नंतर यामध्ये मी सगळं माझं मेकअपचं सामान ठेवलंय, जे मला इसेन्शियल आहे. म्हणजे जे आम्ही तिकडे वाटप करणार आहोत. ठीक आहे. जे एक्स्ट्रा आहे, जे जास्त पडलं आपल्याकडे, ते आपण तिकडे. तुला माहिती कितीचं सामान इथे देणार, वाटप ठीक आहे. करणार आहे. आणि या झेरॅकीच्या बॉक्स मध्ये मी माझे सगळे ऑक्सिडाइज मी तिला वाटतं ना ऑक्सिडाइज कानातले वगैरे सगळं, म्हणजे सगळं ऑक्सिडाइज सामान मी यामध्ये ठेवलंय की मला कन्फ्युजन नको कुठलंच. आणि यामध्ये सगळे माझे नेकलेस, कानातले, माझ्या हेअर क्लिप्स वगैरे सगळं सगळं बाकीचं सेफ्टी पिना सगळं मी या बॉक्स मध्ये ट्रान्सफर केलंय. तर माझं एक साइड तर फक्त यानेच भरली आहे. तुझी बॅगच तू अशी भरली. आणि यामध्ये मी ना टिकल्यांचे ऑप्शन ठेवलेत, म्हणजे सगळ्या टिकल्यांचे पॅकेट यामध्ये ठेवले. बघा टिकल्यासाठी एवढी मोठी बॅग. कारण की त्याच्यामध्ये टिकल्या पण तेवढ्या आहेत. अरे बाबा बघा केवढी टिकल्या. मग मला आवडतं टिकल्यांचे ऑप्शन ठेवायला. तशी मी लावते एकच टिकली. ठीक आहे, आता झालाय बाकी आहे. बाकी आहे. आणि यामध्ये हे 2 पाउचेस ना मी नेहमी फ्लाईटवर नेते. हे मेकअप साठी आणि हे स्किन केअर साठी. तर तेच मी आता त्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे, कारण की माझ्याकडे आता तेवढा वेळ नाही. मला अर्धा तासात निघायचंय आणि आम्ही एन मोमेंटला फक्त पॅकिंग एक करायला. तास आम्ही घेतलं एवढे गोष्ट, एवढे वस्तू हे मी घेतले जमा करायला. ठीक आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो माझी पॅकिंग. तर मी हे स्किन केअरचं ठेवलंय. मी सगळं फ्लाईटचं सामान मी याच्यामध्ये टाकते. मी सेग्रिगेट नाही केलं, कारण की आम्हाला आता तेवढा वेळ सेग्रिगेट करायला, नाहीतर हा माझ्या मागे भून करत बसेल. मला ठीक आहे. आता झाली तुझी पॅकिंग. आता माझी पॅकिंग बघा. बस एवढंच आहे. कंगू अजून का पाहिजे. हे जर फिरवायचा आणि कपडे घालायचे निघायचं. आणि ना मी तुम्हाला दाखवते की मी साड्यांमध्ये काय ऑप्शन ठेवले. आणि ह्या सगळ्या साड्या मी कुठून घेतल्या त्या पण मी टॅग करेल. या मी घेतल्या लावण्या बाय संपदा प्रकाश. तर मी खूप, म्हणजे आता तिथे खूप गरमी असेल नॉर्थ साइडला, तर मी अशा सिम्पल मल कॉटनच्या साड्या घेतल्या. मस्त कपडे, ज्या ना म्हणजे अशा तुम्हाला बघण्यासाठी साध्या वाटतात, पण जेव्हा तुम्ही याला प्रॉपर स्टाईल कराल ना, तर या साड्या खूप सुंदर दिसतात. तर मी अशा 3 साड्यांचे ऑप्शन ठेवलेत. आम्ही चाललो 2च दिवसांसाठी, पण मी 3 साड्यांचे ऑप्शन ठेवलेत. प्लस कॉटन ड्रेस आणि शॉर्ट कुर्तीज कम्फर्टेबल त्याचे ऑप्शन ठेवलेत. आता तू तुझं सांगू शकतोस. माझे काय नाही, कपडे, पॅन्ट आहे, शर्ट आहे आणि 2 हाफ पॅन्ट आहे आणि जीन्स आहे. बस हाफ चड्डी बोलणार. हाफ चड्डी नाही, म्हणजे आणि ही एक साडी आहे. ही पण खूप सुंदर अशी लाईट वेट आहे एकदम. आणि हिचा कलर पण खूप छान आहे. म्हणजे डे साठी खूप छान आहे. आणि ही पण लावण्य बाय संपदा प्रकाश. आपला आवाज जात असेल ना, आम्ही माईक नाही लावला. ही पण अशी ना कॉटन सारखी साडी आहे. ही पण खूप सुंदर आहे. आणि हा कुर्ता ठेवलाय. कसं दाखवत आपल्याला गरज नाही. पॅन्ट आहे, हे कुर्ता आहे. परत मी हे परत पॅन्ट आहे दुसरावाला. आणि अजून ते जीन्स घेऊन चाललोय मी मेकअप साठी. आणि ही माझी फेवरेट साडी आहे, महेश्वरी. ही माझी पॅन्ट आहे. माझी अशी पॅन्ट आहे. मी कधी हा पॅन्ट पहिल्यांदा घालतोय.
तुम्हाला दाखवतो मी आता पोस्ट वरती कसं पॅन्ट मस्त पॅन्ट टॉप एकदम झाला माझं पॅकिंग. ह्याचं पॅकिंग झालंय पण माझं थोडं- शेवटचा कपडा माझा. मला असं वाटतं मला अजून एक बॅग लागेल कारण की माझे शूज वगैरे मी कुठे ठेवू हे बेल्ट आहे माझे बेल्ट. माझे हिल्स आणि शूज कुठे ठेवणार मी. वाटतं माझ्या भाई इस्त्री पण घ्यायची आपल्याला. हे बघा आणि हा एक सुंदर अनारकली कुर्ता मी ऑर्डर केला होता मिंत्रावरून. हा याने मला ऑर्डर करून दिला होता मिंत्रावरून. तर खूप मस्त आहे हा. म्हणजे असं काय बोलतात त्याला उन्हात घालण्यासाठी आणि गरमीमध्ये घालण्यासाठी खूप इझी गोईंग आहे. असं घातलं आणि गेलं. मला खूप आवडला हा घातल्यानंतर. आणि पहिल्यांदा मला साईज परफेक्ट आली ऑनलाईन. सांगितलं मी तू घेऊन दिलाय म्हणून. सर्व बायकांना आपल्या हसबंडला टॅग करा जे तुम्हाला कपडे घेऊन देतात ऑनलाईन मधून. चुप टूथब्रश. मला तर लय झोप आली. रात्रीची वाजले 11. आता फ्लाईट आहे. आमची 3ची फ्लाईट आहे 3ची फ्लाईट आहे आणि माझे डोळे बघा असं ना सुजले ना. आणि मला माझ्या भावाला पण पिकअप करायचंय कारण की आम्ही तिघं चाललोय. तर आम्हाला आधी माझ्या घरी जायचंय तिकडून मग आम्ही एअरपोर्टला जाऊ. आणि आम्ही तुम्हाला सांगू आणि आमचा मेन म्हणजे ना मध्ये हॉल्ट आहे 2 तास हॉल्ट आहे आमचं. ती लोकेशन पण दाखव तुम्हाला कुठे हॉल्ट आहे. त्यामुळे त्या हॉल्टला म्हणजे आता झोपायला कधी भेटणार मला. हा त्यामुळे आम्हाला रात्रीची झोप भेटणार नाहीये कारण की हे जे तिकीट्स आहेत ते मी माझ्या याने बुक केले. त्यामुळे ना आम्हाला जे फ्लाईट्स अवेलेबल असतात त्यामध्येच बुकिंग करावी लागते म्हणजे ज्यामध्ये सीट्स अवेलेबल असतात त्यामध्ये. तर म्हणून आम्हाला हॉल्ट सगळ्यांना माहित असतं एअर होस्टेस लोकांना तिकीट फ्रीमध्ये नसतात डिस्काउंटेड रेटमध्ये असतात. तुम्हाला गव्हर्नमेंट टॅक्स पे करावा लागतो पण खूप मिनिमल. म्हणजे जर तुमचं तिकीट 100 रुपये तर तुम्हाला 10 रुपये पे करायचे 90 रुपये फ्री. 90 रुपये कुपन कोड टाका आणि 90 रुपये डिस्काउंट घ्या. म्हणजे 100 रुपयात तू फक्त 10 रुपये पे करते. तू विचार कर तू किती पैसे वाचवतो. 100 रुपयामध्ये मी 10 जागा फिरू शकतो. ऑफकोर्स. म्हणून पैसे लग्न केले मी. असं नाही कट करा काय. तुझं तिकीट मी आता कॅन्सल करेल. तर फायनली आम्ही आता निघतोय. ऍक्च्युली आम्ही पॅकिंगचं पूर्ण शूट नाही केलं कारण की खूप गडबड होती आणि हा पण गाडी आणायला गेलेला. तर आमची पॅकिंग वगैरे सगळी झाली आहे आणि आता आम्ही निघतोय. आणि आम्ही ज्या प्लेसवर चाललोय इम्पॉर्टंट थिंग आम्ही ज्या प्लेसवर चाललोय ना ते आम्हाला खूप आधीपासून जायचं होतं. म्हणजे आमच्या दोघांची खूप इच्छा होती. तर फायनली तो योग आलाय आणि आम्ही चाललोय. आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही कुठे चाललोय. आणि आय नो की ती प्लेस सगळ्यांची फेवरेट आहे. तर आता आम्ही फटाफट निघतो कारण की ऑलरेडी 12 वाजलेत आता आणि आमची 3ची फ्लाईट आहे. 3ची फ्लाईट आहे. आता वाजले 12:03. तर आम्ही पटापट निघतो आणि आम्ही तुम्हाला जेवढं आमच्याकडून शूट होईल पॉसिबल होईल तेवढं आम्ही तुम्हाला सगळं शूट करून दाखवू. तुम्ही बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत. काहीच आम्ही पोहोचलोय आजकडे. मग तुम्ही गेस करा की आम्ही कुठं आलो असेल. आम्ही बघा एक टमटम घेतली. मग तुम्हाला आता लोकेशन तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही गेस करा कुठे. जर नाही माहित पडला की तुम्हाला सांगतो लोकेशन कुठे. मग आपण कुठे आलो आता. आम्ही फायनली पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. आम्ही दुपारीच पोहोचलो पण आम्ही खूप थकलो होतो त्यामुळे आम्ही आज रेस्ट केला. त्यामुळे फर्स्ट डे आम्ही जितकं काही एक्सप्लोर नाही करत आहे म्हणून आमची जी खरी ट्रिप सुरू होणार ना ती नेक्स्ट डे मध्ये सुरू होणार उद्यापासून. आम्ही आता जे तसेच छोटे मोठे मंदिर आणि असं स्ट्रीट फूड वगैरे आम्ही बघतोय. पण मेन ट्रिप आमची उद्यापासून स्टार्ट होणार. नक्की बघा. बघा कसं वाटतंय. 5 आउट ऑफ 4. कॅमेरा हेल्प What is this? कचोरी. खस्ता कचोरी.
व्हेरी नाईस. बनारस का फेमस रस्सा कचोरी. तो पाठचा माणूस बघा कसा बघतोय आम्हाला, तो बघा कसा बघतोय. आता मग आम्ही आलोय, कुठे आलोय? आम्ही आता आलोय गंगा घाटवर आणि आम्ही फर्स्ट टाइम गंगा घाटची आरती अटेंड करणार आहे. फर्स्ट टाइम ना सेकंड टाइम करतोय. सेकंड हा, टाइम. आम्ही याच्या आधी ऋषिकेशला केलेली आहे, मग आता आम्ही आलोय बनारसला. पण इकडे क्राऊड ऍज कम्पेअर टू ऋषिकेश इज व्हेरी मच. म्हणजे इथे एवढी पब्लिक आहे ना, हे बघा तुम्हाला पाठवून दाखवतो आता मी. एवढी क्राऊड आहे ना, म्हणजे लोक साठी बसायला जागा नाहीये. लोक बोट वरती पैसे भरून बसले. आता आपण कुठे आलोय? आम्ही आलोय पंचगंगा घाट, पंचगंगा के ब्रह्मा घाट लिहिलं. ब्रह्मा घाट, बनारस. इथे येऊन असा एवढा एकदम शांती वाटतंय ना. बघा हे लोक हे शांती घ्यायला आले. घाट कसे मग तर आणि आम्ही बोट रेंट म्हणजे आम्ही बोट घेतली आहे. हा, मग कोण ज्यामध्ये तुम्हाला इकडं जी गंगा आरती आहे ना, ती एकदम समोर मग इकडे कोण येत असेल तर 300 रुपीज आहे. हे आपले मित्र भाऊ मंडळी. नमस्कार करा दादा, लोकांना नमस्कार करा. हे आपले सायलेश्वर महाराज. मग इथं कसं आहे की इथं जर लोक येतात, ठीक आहे, मग तुम्हाला बोट पाहिजे असेल, जेव्हा तुम्ही इकडे गंगा आरती अटेंड करताय आणि इकडे वरती जरी गर्दी असेल, तुम्हाला जागा भेटत नसेल, मग 300 रुपये प्रति हे घेतात. 300 रुपये आरतीचे आणि फिरायचे, म्हणजे 1 तास आरतीचे आणि 1 तास फिरायचे, असं इकडे 300 पर पर्सन. हा. आणि ना आम्ही आज खूप थकलोय कारण की इथे खूप गरमी आहे. आपण गरमीच्या महिन्यात आलोय. हो, पण इकडची वाईब ना चांगली आहे. जे आपण बघतो ना व्हिडिओ मध्ये ती वेगळी असते, पण तुम्ही इकडे आल्यावरती बघणार ना, मग एक सेपरेट एक वेगळीच वाईब वाटते. आता आम्ही इकडे म्हणजे पूर्ण घाट फिरणार आहोत. मणिकर्णिका घाट, मल्टिपल घाट्स आर देअर. 40 घाट्स आर देअर. मग तुम्हाला आता आम्ही दाखवणार ते पुढच्या व्हिडिओ मध्ये. स्टे ट्यून. बघूया आता आपण आरती सुरू करूया, ठीक आहे. आरतीचं आम्ही थोडे क्लिप्स थोडे आपण क्लिप्स टाकूया, बघूया कसे. ब्लॉग आपण खूप लेट स्टार्ट केलाय, हो. कारण की आम्हाला दिवसभर ब्लॉग करायला टाइम नाही मिळाला, कारण की खूप प्रचंड इथे ना खूप गर्दी आहे. प्रत्येक मंदिरात इतकी गर्दी आणि इतकं ऊन आहे की असं अजिबात वाटत नाही की काही एक्स्ट्रा करावं. आणि इकडच्या लोकांचं मेन म्हणजे हॉर्न. OMG, इथं हॉर्न कंपल्सरीच आहे. हॉर्न नाही मग कोण नाही. गाडी दिसणार जी हॉर्न वाजवत नाही. इतके हॉर्न वाजवतात ना की कंटाळ येतो. तुमच्या कानाला असं वाटतं की कान काढून बाजूला ठेवू. इतके हॉर्न, आणि जे हॉर्न वाजवतात ना त्यांचा मला प्रचंड राग येतो. कान के बाजू में आगे जाते हैं हॉर्न, पूरा अगर रोड खाली रहेगा तो हम जाते हैं. ओम माधवाय नमः. हस्तौ प्रक्षालनं गोविन्दाय नमो नमः. ओम अपवित्राः पवित्रो वा सर्वावस्थां गतो किवा यस्मरे पुण्डरीकाक्षं सर्वाय तर नमस्कार सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये परत. आणि आम्ही काशी विश्वनाथचा हा आम्ही शेवटचा पार्ट ठेवला आहे, कारण की आम्ही तिकडे पूर्ण व्हिडिओ एंड नाही करू शकलो. तर आता आम्ही थोडेफार पॉईंट नोट डाऊन केलेत, ते आम्ही तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करू की तिथे आमचा कसा एक्सपिरियन्स होता. तर पहिला पॉईंट हा स्टार्ट करेल, प्लीज. पहिला टू द ऑनर. ठीक आहे. पहिला पॉईंट आपला कसा आहे, आम्ही फ्लाईटनी गेलेलो, ठीक आहे. मग आमचा प्लॅन असं ठरलेला की आम्ही फ्लाईटने जाणार आहोत. मग फ्लाईटचा कॉस्ट तुम्हाला जर तुम्ही ऑनलाईन चेक केलं, तुम्हाला काहीतरी 4,000-5,000 डिपेंड ऑन द तुम्ही किती महिने आधी बुक करता, ठीक आहे. पण आमचा फ्लाईट ह्या मॅडमच्या कंपनीने दिलेलं, ठीक आहे, स्वस्तामध्ये, ठीक आहे. तिकडे जाऊन नंतर आम्ही रूमचा एक्सपेन्स, अकोमोडेशन इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वेन यू गो टू टुरिस्ट प्लेस, ठीक आहे. तुम्ही कुठे पण जावा, अकोमोडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तिकडचा अकोमोडेशन असा होता की माझ्या ओळखीचा मित्र होता, त्यांनी आम्हाला रूम घेऊन दिलेला. आम्ही त्याच्या आधी गुगलवरती सर्च केलेलं, जिथं आपल्याला काही प्राइस रेंज 1200 ते 2,000. आम्ही मिड रेंजवाला घेतलेलं, ते आम्हाला कॉस्ट पडलं काहीतरी 1,500 ते 1,800 च्या रेंजमध्ये. तुम्ही नेगोशिएट करू शकता पर नाईट. आम्ही 2 नाईट तिकडे स्टे केलेलं. नंतर त्याच्यानंतर येतं ट्रॅव्हल एक्सपेन्स, म्हणजे तिकडे ते तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट ते काय करणार आहे, आता ही मॅडम सांगेल. तर ट्रॅव्हल एक्सपेन्समध्ये मी असं बघून गेले होते की तुम्ही बाईक पण रेंट करू शकता, पण आम्ही बेस्ट केलं की आम्ही बाईक रेंट नाही केली, कारण की तिकडे प्रचंड ट्रॅफिक आहे आणि त्या ट्रॅफिकमध्ये लोक प्रचंड हॉर्न वाजवतात आणि तुम्ही हैराण होऊन जाल की इतके ते लोक कानात येऊन अक्षरशः हॉर्न वाजवतात.
तर ती वर्स्ट गोष्ट मला वाटली वाराणसीची, कारण की तिकडे काय बोलतात त्याला, ट्रॅफिक रूल्स नाही पाळत लोक. तर तुम्ही बेस्ट आहे की तुम्ही तिकडच्या लोकल ऑटोने किंवा ते सायकल ऑटो असतात त्यामध्ये ट्रॅव्हल करा. पण प्रॉब्लेम एवढाच आहे की तुम्हाला थोडंसं स्पॉटच्या अलीकडे सोडतं, तर तुम्हाला 1 किलोमीटर पर्यंत थोडंसं चालत जावं लागतं. पण तेच बेस्ट वाटलं मला, कारण की तुम्ही स्वतःची बाईक जर तुम्ही रेंट केली तर तुम्ही त्या ट्रॅव्हलिंग मध्येच तुम्ही अर्धे परेशान होऊन जाल. त्यामुळे तुम्ही स्वतःचा बाईक वगैरे रेंट करू नका, तुम्ही तिकडच्याच लोकल ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करा. अकोमोडेशन आणि ट्रॅव्हल एक्सपेन्स म्हणजे तुमची मेन गोष्ट. हम्म. नंतर आता आम्ही सांगतो की आम्ही कुठे कुठे गेलो फिरायला. फर्स्ट डे जेव्हा आम्ही लँड केलं एअरपोर्टनी, आम्ही डायरेक्ट फर्स्ट इव्हनिंगला आम्ही गेलो कुठली मंदिरला, काल भैरवला गेलो. तिकडे एवढी शांती असते ना, म्हणजे काय बोलायचं, नो लाईन, एकदम मिनिमम लाईन होती. आम्ही वीकडेला गेलो, फ्रायडेच्या नाईटला गेलो, मग एवढी लाईन भेटली नव्हती आणि दर्शन पण एकदम मस्त सिम्पल स्मूथ पण झालेलं. नंतर नेक्स्ट डे आम्ही सकाळ आम्ही गेलो काशी विश्वनाथ टेम्पलला, ठीक आहे. आणि एवढ्या प्रचंड उन्हात तिकडे लाईन खूप असते. तिकडे दोन टाईपची लाईन असते, एक नॉर्मल लाईन असते आणि एक असते VIP लाईन. जर तुम्हाला शॉर्ट टाइममध्ये तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे, मग आय प्रिफर टू गो फॉर द VIP लाईन विच कॉस्ट 300 रुपीज पर पर्सन, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 तासमध्ये तुमचं पूर्ण दर्शन होऊन जाईल. 1 ते 1.5 hours डिपेंड ऑन द वीकडे ऑर वीकेंड. इट कॅन टेक मॅक्सिमम 2 hours ऑल्सो, ठीक आहे. आणि जर तुम्ही विदाऊट पास जाताय, तुम्ही जाऊच नका, तर तुम्हाला लवकर करायचं आहे. विदाऊट पासचा लाईन असते कमीत कमी 3 ते 6 तासपर्यंत. जर वीकडे असेल माईट वायरी, पण वीकेंड असेल तर तुम्ही 6 तास पकडून चला. म्हणजे तुम्हाला स्टार्ट टू एंड पर्यंत दर्शनपर्यंत तुम्हाला 6 तास लागणार आहे, ठीक आहे. आमचा हे झाला विश्वनाथ टेम्पलचा. एकदम मस्त टेम्पल होता. तिकडे जाऊन आम्हाला एवढं पीसफुल वाटलं ना, त्या महाकाल बाबांना बघून, विश्वनाथ देवांना बघून. छोटीशी शिवलिंग मूर्ती, बरोबर, एवढीशी छोटीशी शिवलिंग मूर्ती आहे. तू पण सांग काहीतरी, तू पण तिकडे गेली ना. तू एक पॉईंट बोला ना कव्हर करायचा. नाही ना, असं नाही आहे, ही आमची दोघांची फिलिंग आहे ना. मग तू सांग, तुला कसं तिकडे वाटलं तिकडे जाऊन बाबांना बघून? ऍक्च्युली खूप छोटीशी, आणि तिकडचे लोक खूप स्वीट आहेत, कारण की आम्ही ना ते फुलं वगैरे देण्यामध्ये बिझी होतो. तर तिकडचे जे सिक्युरिटी आहेत ते आम्हाला बोलले की तुम्ही पहिले बाबा को देखो. मग आम्ही जेव्हा त्या शिवलिंगला बघितलं, खूप पीसफुल वाटतं. असं वाटतं की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही प्रत्यक्षात बघताय. तर नेक्स्ट आम्ही केलं होतं, आम्ही डिरेक्टली विश्वनाथ टेम्पल मधून आम्ही गेलो होतो गंगा. नंतर आम्ही संध्याकाळी गंगा आरतीसाठी गेलो आणि प्रचंड गर्दी होती, खूप गर्दी होती. तिकडे अक्षरशः उभं राहायला पण जागा नव्हती. आम्ही 1 ते 1.5 तास आधी गेलो होतो की आम्हाला जागा मिळेल या इंटेन्शनने, पण तिथे लोक ऑलरेडी बसले होते, ऑलरेडी सगळे सीट्स बुक होते. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने बोट रेंट करावी लागली. मग आम्ही बोटचे प्राइस होती 300 पर पर्सन. तुम्हाला बोट जर तुम्ही रेंट करताना तरी पण तुम्हाला खूप समोरच तुम्हाला गंगा आरती दिसते आणि सगळं एकदम काय बोलतात जवळून तुम्हाला बघता येतो. तर तो पण एक मस्त एक्सपिरियन्स होता. पण त्याच्यानंतर तुम्हाला ते एक बोट राईड पण देतात, पण ते तुम्ही कन्फर्म करा की तुम्हाला कोणते कोणते घाट त्यामध्ये कव्हर करणार आहात. इम्पॉर्टंट आहे. तिकडे प्रत्येक घाटाची ना एक कहाणी आहे, म्हणजे एक गोष्ट आहे. मल्टिपल लाईनने घाट आहे, प्रत्येक घाटाचं एक गोष्ट आहे. ते तुम्ही तिकडे जाऊन माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन बघू शकता. नंतर स्ट्रीट फूड मध्ये तिथे नॉर्मल कचोरी आणि ते आपण कुठलं होतं ते फेमस वालं स्ट्रीट फूड, काशी चाट भांडार. आम्ही त्यामध्ये पण आम्ही खाल्लं. आणि लोक मी रीलवर बघितलंय की ते ओव्हर हाईप आहे वगैरे, पण नाही, तिकडचं जे फूड आहे ना ते ऍक्च्युअली टेस्टी आहे. पण ते काशी चाट भांडारपेक्षा जास्त टेस्टी ना जे असतात ना लोकलवाले, त्यांचा पण तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्हाला तिकडे कचोरी दिसते, समोसा चाट दिसते, पापडी चाट, त्याला मल्टिपल बघा पाणी आलं. थोडंसं अनहायजेनिक आहे, पण अनहायजेनिक नाही भाई, चांगलं असतं. ठीक आहे, तुम्ही जागेवरती बसून तुम्ही जागा बघून खावा, मग चांगलं असतं. आणि बेस्ट का बोलते, बेस्ट म्हणजे लस्सी तर बाबा लय एकदम चुम्मा. तुम्ही कुठे पण घ्या लस्सी, कुठे पण तुम्ही लस्सी पिया, एकदम मस्त भेटतं. लस्सी किंवा जिलेबी आला, जिलेबी नाही खाल्ली पण ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे आता माझा टॉपिक आहे साडी शॉपिंगचा. तर मला खूप असं हवं होतं की मला ओरिजिनल बनारसी साडी हवी आहे. तर मला ओरिजिनल बनारसी साडी हवी आहे, पण तिथे ना स्कॅम खूप आहे साडीबद्दल पण, की ते तुम्हाला सांगतील की आमच्याकडे ओरिजिनल मिळते आणि ते तुम्हाला 1000मध्ये 4 साड्या, 1000मध्ये 5 साड्या देतात. ऑफकोर्स त्या बनारसी नसतात, पण तुम्हाला त्या ओरिजिनल बनारसी साड्या पण जास्त प्राइस सांगून त्या ओरिजिनल देत नाहीत. त्यामुळे मी एका ऑथेंटिक शॉपमध्ये वगैरे गेलो आणि मी बनारसी साडी बघत होते, पण मला इतकी काय आवडली नाही. की ऑफकोर्स बनारसी साडी खूप हेवी असतात आणि मी इतक्या हेवी साड्या नाही घालत.
त्यामुळे मी कुठली घेतली, कतान सिल्क मध्ये एक साडी घेतली. ती मी साडी तुम्हाला नंतर दाखवेल कधीतरी माझ्या साडी हॉलमध्ये. तर खूप सुंदर साडी मला मिळाली. त्याच्यानंतर आहे टोटल एक्सपिरियन्स आपला काय झाला कसा झाला तू सांग. जर तुम्ही साडीमध्ये एकदम प्रो असणार, एकदम डिटेक्टिव्ह तेव्हाच तुम्ही साडी घ्या, नाही तर नाही घ्या. म्हणजे तुम्ही रिसर्च करून जा की ओरिजिनल सिल्क कशी असते, बनारसी कशी असते, आणि मगच तुम्ही तिथून बाय करा. करेक्ट. आणि आता आता तुम्हाला सांगतो की टोटल ओव्हरऑल किती झालं बजेट 3 लोकांचं. मग ओव्हरऑल किती होतं बजेट, जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं आमच्याप्रमाणे, जर लमसम बजेट होतं काहीतरी 15,000 पर्यंत होतं. ठीक आहे. 5,000 पर हा, पर्सन. फ्लाईट घेऊन, अकोमोडेशन घेऊन, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स पण घेऊन. फ्लाईट यामध्ये ऍड नको करू, बिकॉज दे विल नॉट गेट दिस नाही. चीपर तिकीट. ठीक आहे. म्हणजे आमच्यासाठी चिपर होता, पण जर तुम्ही जाता आहे, ठीक आहे, एवढं तुम्ही कव्हर करताय आणि मग तुम्हाला काहीतरी पडेल 3 लोकांसाठी 20च्या वरती जाईल. ते डिपेंड करतं तुम्ही कसं तुम्ही हे करताय, मॅनेज करताय पण एक्सपेन्स 3 तिकडचे. ठीक आहे. दिवसांमध्ये 20,000 खर्च आहे जास्त. आम्हाला स्वतःला ना माहिती आमचे एवढे स्पेंड कुठे झाले, पण रिक्षामध्ये 100 रुपीज हो, ते घेतातच तेवढे पैसे. लोकलचा ज्यानी जेवणचं तिकडं खर्च आहे, आणि नंतर तिकडे लोकलचं आपलं स्ट्रीट फूड वगैरे झालं, पाणी मेन वगैरे म्हणजे सर्व. आपले 900 रुपये तर तिकीटमध्ये आमचे विश्वनाथच्या VIP तिकीटमध्ये आमचे तेवढे गेले. आणि 300 बोटिंग मध्ये per झाले person. 900 रुपये, आणि 1800 तिकडेच बोटिंग मध्ये गेले, 300 पर पर्सन. 1800 तिकडे गेले, आणि राहण्यामध्ये ते 3-4 गेले काहीतरी. आणि तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगतो काशीचा. तर काशी एक अशी सिटी आहे ना, ज्यामध्ये तुम्हाला एकाच वेळेला सगळं एक्सपिरियन्स करायला मिळतं. म्हणजे आम्ही जे विश्वनाथ टेम्पलची लाईन होती ती मणिकर्णिकाच्या गेटच्या इथूनच सुरू होते. आम्ही विश्वनाथ टेम्पलच्या लाईनमध्ये उभे आहोत, आणि त्याच वेळेला कोणीतरी म्हणजे ऑफ झालं होतं आणि त्यांची अंत्ययात्रा होती. तर तुम्हाला ना एकाच वेळेला खूप एक्सपिरियन्स होता. तुम्ही देवाला बघण्यासाठी आलाय, पण तुम्हाला हा एक्सपिरियन्स पण मंदिराच्या बाहेर होतोय. तर म्हणून काशीला मोक्षदायिनी असं म्हणतात, कारण की तिथे तुम्हाला असं दिसतं की मोक्ष मिळतोय लोकांना, आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. मस्त. म्हणजे जर तुम्ही अदर तीर्थस्थान किंवा देवस्थानांना कम्पेअर कराल तर काशी ही खरंच वेगळी आहे. तुम्ही तिथे जाऊन खरंच एक्सपिरियन्स करा. आणि आपण नेहमीच्या स्मशान घाटाबद्दल बोलतो तर आपल्याला एक असं भीती असते किंवा म्हणजे ऑड वाटतं स्मशान घाट बघण्यासाठी जायला, पण तिकडचा मणिकर्णिका घाट हे त्या लोकांनी सांगितलं की ते पण एक देवस्थानच आहे त्या लोकांसाठी, मणिकर्णिका घाट पण. तर बघण्यासारखं आहे काशी, मस्त एकदम. मस्ट विजिट. म्हणजे तुम्हाला एकदम पूर्ण एक भेटला एक्सपिरियन्स, फ्रॉम हॅपीनेस टू सॅडनेस. सॅडनेस नाही म्हणता सॅडनेस येणार, नाही, पण बट एक इमोशनल फिलिंग तिकडे येतं जाऊन. हा, एक असं तुम्हाला होतं ना की तुमचं पूर्ण आयुष्य तुमच्या नजरेच्या समोरून जातं जेव्हा तुम्ही ती प्लेस बघता, की तुम्ही आयुष्यात तुमच्या किती चुका केल्यात, किती पाप केलंय, किती पुण्य केलंय, हे सगळं तुम्हाला समजेल. कारण की डेथ इज अ अल्टिमेट ट्रूथ, हे तुम्हाला तिकडे जाऊन समजेल. इट इज नॉट अ निगेटिव्ह, इट इज ऑफकोर्स पॉझिटिव्ह मेसेज. तुम्ही तिथे प्लीज जा. जेव्हा तुम्ही विश्वनाथ टेम्पलला व्हिजिट करता, तुमचं ज्योतिर्लिंग तर कव्हर होतच, पण तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो. हे आम्ही नाही आता इथे बसून सांगू शकत, तुम्ही जेव्हा तिकडे जाल तेव्हा तुम्हाला स्वतः ते समजेल. तर हे होतं आमचं ओव्हरऑल काशीबद्दलचं एक्सपिरियन्स. आणि आम्ही परत व्हिजिट करू काशी, करणार आम्ही. कारण की आम्हाला अजून actually काही आवडलंय. लोकेशन्स आम्हाला हा. कव्हर करायचे. ऍक्च्युली आमच्याकडे टाइम लिमिट काही होती. लोकेशन्स आम्ही मिस झाले, त्या आम्ही नेक्स्ट टाइमला आम्ही जाऊन संकटमोचन संकटमोचन हनुमान मंदिर हनुमान वगैरे मंदिर. आमचं मिस झाले. पण अजून तिथे मी काय? एक बघितलं की गणपती मंदिर पण आहे. तिकडलं मंदिर माझा मित्र बोललेला. हा, तर ते पण आमचं मिस झालंय. तर ते नेक्स्ट आम्ही आपण कव्हर करूया, हरकत नाही. आम्ही परत जाऊ. आमच्याकडे थोडं टाइम लिमिट होते, त्यामुळे आम्ही प्रयत्न तर खूप केला, पण गरमी आणि सगळ्या गोष्टींमध्ये, आणि लॉंग विकेंड होतं त्यामुळे खूप ट्रॅफिक, गर्दी, त्यामुळे आम्ही थोडं लिमिटेड कव्हर करू शकलो. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा काशी, आणि तुम्हाला आमची इन्फॉर्मेशन कशी वाटली हे प्लीज कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आणि जे पॉइंट सांग, हा तू सांग. आणि जे पॉइंट आम्ही नाही सांगितलं, जे तुम्हाला माहित असेल, मग तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहा, का की ते दुसऱ्या लोकांना आम्ही help होईल. दुसऱ्या लोकांना हेल्प होईल. आणि जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम जाणार, आम्ही तुमचा कमेंट वाचून पूर्ण जाणार. Yes. आणि मी काय बोलत होती विसरली. आणि तुम्हाला पुढचं काय बघायला आवडेल हे पण आम्हाला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही विचार करतोय की नेक्स्ट व्लॉग काय बनवायचा, पण आम्ही थोडेसे काय बोलतात त्याला स्टार्ट केलंय, त्यामुळे आम्हाला एवढे टॉपिक सुचत नाही आहेत. आणि आपले 140+ फॉलोअर्स झालेत यूट्यूबवरती, तर सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही आम्हाला फॉलो केलं आणि तुम्ही आम्हाला बघताय. यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. प्लीज आमची व्हिडिओ दुसऱ्यांसोबत शेअर करा,
आणि त्यांना पण फॉलो करायला सांगा. एवढंच आजच्यासाठी. भेटूया आपण पुढच्या पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये. मध्ये